हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला क्लास म्हणजे काय त्याच्यावर असणारे प्रोग्राम बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन कन्स्ट्रक्टर फंक्शन अँड डिस्ट्रक्टर फंक्शन. तर बघा, परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर फंक्शन इन सी प्लस प्लस, व्हॉट आर रूल्स अँड सिंटॅक्स ऑफ कन्स्ट्रक्टर फंक्शन. आता कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर आपण क्लासमध्ये पब्लिक पार्ट बघितला, प्रायव्हेट पार्ट बघितला, क्लास डिझाइन केला, त्याच्यानंतर त्याच्यावर असणारे प्रोग्राम केले, क्लासमधले दोन टाइप्स बघितले, इनसाइड द क्लास, आउटसाइड द क्लास. आता कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय, तर बघा, कन्स्ट्रक्टर फंक्शन इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. इट इज इनिशियलाइज टू ऑब्जेक्ट फॉर इट्स क्लास. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल, तो क्लासमधला ऑब्जेक्ट असेल, त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक इनिशियलाइज 0 करून ठेवतो, त्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टर फंक्शन. लक्षात आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन इज अ स्पेशल मेंबर function of a class. It is initialize the object of the class. Whenever object is created, then constructor function executed automatically. It is also called constructor because it constructs the value of data member in a class. Then it is also called constructor functions. म्हणजे काय, व्हॅल्यू कॉन्स्टंट स्टोर करून ठेवतो किंवा ऑटोमॅटिक इनिशियलाइज करतो, त्याच फंक्शनला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणतो. इन कन्स्ट्रक्टर फंक्शन्स इट हॅज फॉलोइंग रूल्स. फर्स्ट, द कन्स्ट्रक्टर फंक्शन इज डिक्लेअर्ड इन पब्लिक पार्ट ऑफ ए क्लास. आता हा क्लास नेम लक्षात येते, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्शन, त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन, त्याच्यामध्ये पब्लिक सेक्शन, त्याच्यामध्ये फंक्शन डिक्लेरेशन, आणि हा क्लास आपण या ठिकाणी कंप्लीट करतोय. तर समजा क्लास नेम जो घेतलेला आहे तोच क्लास नेम या ठिकाणी यूज करायचा आहे, त्याला सेम फॉर्म द्यायचा, म्हणजे हा काय असणार आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन असणार आहे. लक्षात आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ऑटोमॅटिक व्हॅल्यू 0 इनिशियलाइज होते कुठली, आउटपुटची. लक्षात आहे. तर फर्स्ट रूल काय सांगितला, कन्स्ट्रक्टर फंक्शन इज सेम एज दॅट ऑफ क्लास नेम आणि क्लास नेम सेम आहे. सेकंड, इट इज अ डिक्लेअर्ड विथ पब्लिक पार्ट ऑफ द क्लास. थर्ड, इट हॅज नो रिटर्न टाइप. आणि फोर्थ, इट मे बी नॉट स्टॅटिक. याच्या अगोदर स्टॅटिक हा वर्ड्स यूज करायचा आहे. तर हे तिथे चार कन्सेप्ट काय सांगितलं, कन्स्ट्रक्टर फंक्शन इज अ सेम एज दॅट ऑफ क्लास नेम. क्लास नेम आणि क्लास नेम सेम आहे. एक क्लास नेम कुठे डिक्लेअर केलं आहे, पब्लिक पार्ट ऑफ ए क्लास मध्ये. सेकंड rules, it is a declared with public part of a class. Third rules, it has no return value, कुठली व्हॅल्यू रिटर्न करता येत नाही. आणि लास्ट रूल, it may not be static. याच्या अगोदर स्टॅटिक हा वर्ड्स यूज करता येत नाही. आता सिंटॅक्स, क्लास नेम, स्कोप, रिजर्वेशन ऑपरेटर, प्रायव्हेट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करा, पब्लिक मध्ये क्लास नेम आहे असं राहायचं डिक्लेअर करा, आणि सेम फॉर्म आहे. हे कसलं फंक्शन आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. आणि काय जे बाकीचे तुम्हाला कोणता प्रोग्राम्स आहेत करायचा आहे, त्याचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन सगळे त्याच्या पब्लिक पार्ट मध्ये डिझाइन करा आणि क्लास कंप्लीट करा. लक्षात आहे. आणि क्लासच्या बाहेर कसा प्रोग्राम सॉल्व करायचा, क्लास नेम, स्कोप, रिजर्वेशन ऑपरेटर, क्लास नेम अशा पद्धतीनं एक क्लासच्या बाहेर कन्स्ट्रक्टर फंक्शन सॉल्व करायचं. काय सांगितलं, क्लास नेम, स्कोप, रिजर्वेशन ऑपरेटर, क्लास नेम. तर अशा पद्धतीनं ते फंक्शन क्लासच्या बाहेर सॉल्व करायचं आहे. याच्यावर तुमचा असं डेटा येतो. लक्षात आहे. तर अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे रूल्स आणि सिंटॅक्स आपण बघितले. तर काय सांगितलं, कन्स्ट्रक्टर इज ए स्पेशल मेंबर फंक्शन विच आर इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. ऑटोमॅटिक व्हॅल्यू 0 इनिशियलाइज करून ठेवतो कोणत्याही व्हेरिएबल, जे तुम्ही व्हेरिएबल प्रोग्राममध्ये वापरणार ऑटोमॅटिक इनिशियलाइज व्हॅल्यू करून ठेवतो. सेकंड पॉइंट, whenever object is created then constructor function execute automatically. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन करताय त्यावेळेस कन्स्ट्रक्टर फंक्शन जे बनवलेलं आहे ते ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट केलं जातं. लक्षात आहे. थर्ड, द कन्स्ट्रक्टर इज ऑल्सो कॉल्ड किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड कन्स्ट्रक्टर बिकॉज इट कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यू ऑफ अ डेटा मेंबर इन ए क्लास. जे काय तुम्ही डेटा मेंबर वापरले प्रोग्राम मध्ये त्याचा सुद्धा तो काय करतो, व्हॅल्यू कन्स्ट्रक्ट म्हणजे स्टोअर करून ठेवतो, व्हॅल्यू इनिशियलाइज करतो.
In constructor function there are following rules. First rule, constructor function is same as that of class name. Second rules, it is a declared with public part of a class. Third rules, it has a no return value. And fourth rules, it may not be static word. त्याच्यावर स्टॅटिक वर्ड्स यूज करू नका कारण हे कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. बाय दॅट सिंटॅक्स क्लास नेम, प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक सेक्शन आणि त्यामध्ये जो क्लास नेम यूज केला आहे तो क्लास नेम यूज करा, कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरा आणि हे फंक्शन अशा पद्धतीने क्लासच्या बाहेर सॉल्व्ह करा. लक्षात आहे? तर हे झालं कन्स्ट्रक्टर फंक्शन. दुसरा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला आहे, व्हॉट इज डिस्ट्रक्टर फंक्शन अँड व्हॉट आर रूल्स ऑफ डिस्ट्रक्टर फंक्शन. आता ज्या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रक्टर फंक्शन यूज करावं लागतं. का? जी व्हॅल्यू ऑटोमॅटिक इनिशियलाइज झालेली आहे ती रन टाइम डिस्ट्रॉय झाली पाहिजे, त्याशिवाय प्रोग्राम तुमचा रन होणार नाही. म्हणून त्याला म्हणतो आपण डिस्ट्रक्टर फंक्शन. लक्षात आहे? तर डिस्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय? व्हॉट इज अ डिस्ट्रक्टर फंक्शन? एक्सप्लेन रूल्स अँड सिंटॅक्स ऑफ डिस्ट्रक्टर फंक्शन. तर डिस्ट्रक्टर फंक्शन दॅट ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट व्हेन एन ऑब्जेक्ट इज डिस्ट्रॉयड. ऑब्जेक्टला जे ऑटोमॅटिक झिरो व्हॅल्यू मिळते ते रन टाइम डिस्ट्रॉय झाली पाहिजे. It is used to release the memory space. व्हॅल्यू रन किंवा ऑब्जेक्टची व्हॅल्यू मिळते ती रन टाइम डिस्ट्रॉय झाल्यामुळे त्याला मेमरी स्पेस अवेलेबल होते. द डिस्ट्रक्टर फंक्शन ने इन्व्होक्ड इन ए क्लास. आणि ते कुठे डिक्लेअर करायचे? क्लासमध्ये डिक्लेअर करायचे. काय सांगितलं? डिस्ट्रक्टर फंक्शन इज ए फंक्शन दॅट ऑटोमॅटिकली टू एक्झिक्यूट द व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी डिस्ट्रॉय. ऑब्जेक्टला जी ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्टर यूज करून जी व्हॅल्यू मिळाली आहे ती रन टाइम डिस्ट्रॉय झाली पाहिजे. सेकंड पॉइंट, इट इज यूज्ड टू रिलीज द मेमरी स्पेस. ज्यावेळेस व्हॅल्यू डिस्ट्रॉय होते ऑब्जेक्टची त्यावेळेस त्या प्रोग्रामला मेमरी सुद्धा जादा मिळते. आणि दिस कन्स्ट्रक्टर फंक्शन मे बी इन्व्होक्ड इन पब्लिक पार्ट ऑफ ए क्लास. म्हणजे तो कुठे डिक्लेअर करायचा आहे? पब्लिक पार्टमध्ये डिक्लेअर करायचा आहे. त्याचे रूल्स, फर्स्ट रूल्स, द कन्स्ट्रक्टर फंक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम बट इट इज यूज्ड इन टिडल ऑपरेटर. ह्याच्यावरती असं पद्धतीनं एक टिडल ऑपरेटर म्हणजे आडवं यस आपल्या कीबोर्डवरती आहे त्याला टिडल ऑपरेटर म्हणतो. तो टिडल ऑपरेटर यूज करायचा आहे आणि कन्स्ट्रक्टर फंक्शन काय करायचं आहे तुम्हाला यूज करायचं आहे. असं पद्धतीनं टिडल ऑपरेटर यूज करायचं आहे. ह्याच्यामध्ये द्यायचं आहे क्लास नेम म्हणजे हे काय असणार आहे तुमचं डिस्ट्रक्टर फंक्शन असणार आहे. लक्षात आहे? आणि हे कुठे डिक्लेअर करायचं आहे? जिथं कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याच खाली डिस्ट्रक्टर फंक्शन सुद्धा डिक्लेअर करायचं आहे. हे डिस्ट्रक्टर फंक्शन. लक्षात आहे? Second, it is declared with no return type. Third rules, it takes no argument. And fourth rules, it is declared with public part of a class. हे चार rules आहेत. पहिला रूल काय सांगितला? The constructor function is the same as that of class name, but it is used in first character of title operator. म्हणजे पहिल्या कॅरेक्टरवरती title operatorचा यूज करायचे. आडवं यस आहे. Second rules, it is declared with no return type. आयचं रूल आहे. Third rules, it takes no argument. And last rule आहे, it is declared with public part of a class. फक्त क्लासच आहे. पब्लिक पार्ट म्हणजे क्लास हा जो पब्लिक पार्ट आहे क्लासचा त्याच्यामध्येच कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर फंक्शन यूज करायचं आहे. डिस्ट्रक्टर फंक्शन क्लासच्या बाहेर सॉल्व्ह करायचं नाही. लक्षात आहे? तर हा रूल्स आणि सिंटॅक्स क्लास नेम, प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक क्लास नेम, कन्स्ट्रक्टर फंक्शन, टिडल ऑपरेटर, क्लास नेम, डिस्ट्रक्टर फंक्शन. लक्षात आहे? तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आहे त्याचे रूल्स डिस्ट्रक्टर म्हणजे काय त्याचे रूल्स आणि सिंटॅक्स बघितलेले आपण. कन्स्ट्रक्टर त्याचे रूल्स फंक्शन, डिस्ट्रक्टर त्याचे रूल्स फंक्शन्स आपण बघितले. आता याच्यावरचे प्रोग्राम नेक्स्ट लेक्चर आपण बघूया. ओके, ठीक.